शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असा निवडणुकीच्या आधी आश्वासन फडणवीस साहेबांनी दिला होता। हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। कर्जमाफी तर झाली, पण त्याच्यामध्ये जे अटी शर्ती टाकलेली आहे त्यामुळे निम्मे शेतकरी पण पात्र नाही। तर आपण जाणून घेऊ की तुम्ही या बोगस कर्जमाफीमध्ये पात्र आहे का। तर 1 एप्रिल 2019 पूर्वी ज्यांनी कर्ज घेतले ते अपात्र आहे। 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी 50,000 प्रोत्साहन हे म्हणजे ते सुद्धा अपात्र आहे। 31 मार्च 2026 नंतर ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत ते सुद्धा अपात्र आहे। जे कर्जमाफीच्या 2 वर्षापूर्वी रेग्युलर होते ते सुद्धा अपात्र आहे, पण त्यांना प्रोत्साहन लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीचा हे एकंदर हेच लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे सगळे अपात्र असणार आहे। या कर्जमाफीत इतकी चाळणी लावलेली आहे, यात फक्त खूप कमी शेतकरी याच्यामध्ये बसणार आहे आणि सरकार मात्र 56 लाख शेतकरी 36,000 कोटी रुपये 2 लाख पर्यंतची बिना जमीनदारांची अट असा पद्धतींचा बोलबोलावा करत हे कर्जमाफी नाही कर्ज वसुली आहे। कारण की आपण एसटी महामंडळ याची एसटी बघतच आहे की त्यांच्यावर त्यांनी जाहिराती लावून महाराष्ट्रभर फिरवत आहे। शेतकरी एवढं थोडीच आहे, त्यांना कळतंय तो मतदानातून तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या बोगस कर्जमाफी मध्ये बसत आहे की नाही हे नक्कीच कमेंट करा। तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक फॉलो करा।